आता आपण कॅन्डलस्टिक पॅटर्न बघून घेऊ. कॅन्डलस्टिक पॅटर्नमध्ये आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला इथे सांगणार आहे. तुम्हाला पहिल्यांदा दाखवतो की कॅन्डलस्टिक पॅटर्न ॲक्च्युली असतो कसा. ओके, कॅन्डलस्टिक पॅटर्न आपण बघणार आहोत. जे कॅन्डलस्टिक पॅटर्न माझ्याकडे अर्धा शिल्लक राहिलाय. तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे. कॅन्डल अर्धा ॲक्च्युली शिल्लक बाबा राहिला मार्केटमध्ये ज्या कॅन्डल तयार होतात त्या कॅन्डलचा वापर कसा होतो आणि कॅन्डलमध्ये लिक्विडिटी काय काय असतं मी तुम्हाला इथं प्रॉपर सांगणार आहे. ओके, चला आता आपण बघून घेऊ कॅन्डलमध्ये कसं आपल्याला कॅन्डलच्या ॲनालिसिसवरून सायकोलॉजी क्रिएट करायची आहे. ओके, एक मिनिट. एक ग्रीन कॅन्डल आहे आणि एक रेड कॅन्डल आहे. ओके, आता मी तुम्हाला सांगतो विषय कसा असतो. ही काय आहे, वीक. ओके, ही आहे वीक, ही आहे बॉडी. सेम याचं पण वीक आणि ही आहे बॉडी, ही आहे बॉडी. ओके, जे मार्केटमध्ये ज्या कॅन्डल असतात त्या कॅन्डलमध्ये जी महत्त्वाची गोष्ट असते म्हणजे वीक आणि बॉडी. ओके, म्हणजे कसं असतं, वीक म्हणजे इथून कॅन्डल सुरुवात झाली. ओके, आणि कॅन्डलनं इथून वरती जायचा प्रयत्न केला आणि इथं भरीव बायर लोक बसले आणि ते हायेस्ट कुठपर्यंत गेले, इथपर्यंत. वीकचा मिनिंग काय असतो मी तुम्हाला सांगतो. वीकचा मिनिंग असतो इथून कॅन्डल स्टार्ट झाली आणि कॅन्डल इथपर्यंत संपली. ओके, इथून काय झाली, स्टार्ट झाली आणि इथं स्टॉप झाली कॅन्डल. हा वीकचा मिनिंग असतो. हे काय झालं, ही जी कॅन्डल आहे रेड झाली, सेलिंग कॅन्डल आहे. आणि सेम इकडच्या तिकडं तुम्ही इथं करू शकता. ओके, म्हणजे इथं स्टार्ट झाली, इथं स्टॉप झाली, म्हणजे ती झाली ग्रीन कॅन्डल. असं तुम्हाला इथं लक्षात धरायचं आहे. ओके, जी महत्त्वाची गोष्ट आहे ती मार्केटमध्ये मी तुम्हाला सांगतो. आपल्याला कॅन्डलमध्ये महत्त्वाची गोष्ट असते बॉडी. आपल्याला वीकची काही जास्त घेणं देणं नाही, बट बॉडीशी खूप घेणं देणं आहे. आता मी बॉडीचं मी सांगतो काय आपल्याला मिनिंग आहे महत्त्वाचा. इकडे बघा, आपल्यासाठी बॉडी महत्त्वाची कॅन्डलची. ओके, बॉडीमध्ये काय असतं मी तुम्हाला सांगतो. बॉडीमध्ये जी लिक्विडिटी तयार होती ती कशी होते, सोपी बेस्ट सोपी आहे. मी कॉल करा. हो मी कॉल करतो तुम्हाला. ओके, मला व्हॉट्सअपला DM करा. इकडे बघा, बॉडी कोणची असती, ही भरीव. ओके, ही तुम्हाला सांगितली. आता बॉडीमध्ये मेन गोष्ट असती म्हणजे काय, एक तर तुम्हाला इथं बायर लोक असतात आणि एक तर त्या बॉडीमध्ये सेलर लोक असतात. ओके, आता आपल्याला काय करायचं आहे, महत्त्वाची आहे आपल्यासाठी बॉडी. इथं बायर लोक बसलेत, इथं सेलर लोक बसलेत. ही आहे रेड कॅन्डल. ओके, त्याच्यामुळं आपल्याला जर एखादी कॅन्डल समजा मोठी ग्रीन बनली तर बाबा डोक्यामध्ये एवढाच विचार करायचा, एकदम मोठी ग्रीन कॅन्डल बनली. ओके, तर मार्केटमध्ये बायर जास्त ॲक्टिव्ह आहेत. ओके, बायर किती इथं हाय आहेत, बसलेले आहेत. ही गोष्ट आपल्याला इथं लक्षात धरायची आहे. आणि जी महत्त्वाची गोष्ट आहे, मार्केटमध्ये जर समजा एखादी रेड कॅन्डल मोठी बनली, ओके, तर तुम्हाला डोक्यामध्ये विचार करायचा आहे की बाबा सेलर लोक किती इथं हाय आहेत. त्याच्यामुळं बाय साईडनं ट्रेड इथं करायचं नाही. ज्या साईडनं मोठी कॅन्डल बनती त्याच्यामध्ये मार्केटमध्ये ते लोक जास्त आहेत असं तुम्हाला इथं समजायचं आहे. आता समजा आपण विचार जर केला तर ही वीक आहे. ओके, वीक म्हणजे इथं संपली आणि इथं स्टार्ट झाली होती. ओके, बट आता बघू शकता आपण जी बॉडीमध्ये इथं काय आहेत, बायर लोक ॲक्टिव्ह आहेत कारण ही ग्रीन कॅन्डल आहे. ओके, आणि याच्यामध्ये काय आहेत, सेलर लोक ॲक्टिव्ह आहेत कारण ही रेड कॅन्डल आहे. तर आता विचार कसा करायचा आहे माहिती का आपल्याला, जर एखादी कॅन्डल जर असेल त्याच्यामध्ये बायर आणि सेलर लोक ॲक्टिव्ह असतात, जी कॅन्डलची धडपड आहे. ओके, समजा असा चार्ट बनतोय,
हे असा चार्ट बनतोय बाय साईडनं, तर बाबा डोक्यामध्ये एवढं विचार करायचा, पूर्ण बायर लोक इथं ॲक्टिव्ह होत आहे. इथं काय होत आहे, बायर लोक ॲक्टिव्ह होत आहे. असा एखादा ट्रेंड चालू असेल तर, आणि त्याच्यानंतर ट्रेंड जर असा असेल तर इथं काय होत आहे, सेलर लोक ॲक्टिव्ह होत आहे. ही गोष्ट आपल्या माइंडमध्ये फिट करायची आहे. एकदम सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला सांगतोय, कारण तुम्हाला इथं समजणं गरजेचं आहे. कारण बघतोय की जे बायर आणि सेलर लोक ॲक्टिव्ह कसे होतात ते तुम्हाला इथं माहिती करून देतोय मी ह्या बॉडीच्या मार्फत. ओके, आता तुम्ही इथं बघू शकता ज्या कॅन्डलमध्ये, आता बऱ्याच अशा कॅन्डल असतात की ज्याच्यामध्ये कॅन्डलचे अलग अलग नाव आहेत. मी तुम्हाला प्रॉपर इथं सांगतो. आता हे कॅन्डलचे अलग अलग नाव आहेत. ही काय आहे भावांनो, बियरिश. ही काय आहे, बियरिश रिव्हर्सल. म्हणजे मार्केट इथून खाली जाऊ शकतं ह्या जर कॅन्डल मार्केटमध्ये बनल्या तर. हे काय आहे, ब्ल्यूइश रिव्हर्सल. ह्या जर मार्केटमध्ये कॅन्डल बनल्या तर मार्केट बाय साईडनं जाऊ शकतं. आणि ह्या जर कॅन्डल मार्केटमध्ये बनल्या तर मार्केट इथून सेल साईडनं जाऊ शकतं. आता आपण इथे विचार केला, मी तुम्हाला लाईव्हमध्ये दाखवतो. आता इथं बघा, ह्या कॅन्डलचं नाव काय आहे, ह्या कॅन्डलचं नाव काय आहे, शूटिंग स्टार. ओके, शूटिंग स्टार जेव्हा पण मार्केटमध्ये कॅन्डल बनत असते तेव्हा मार्केटमध्ये काय असतं, एक सेलिंग प्रेशर येत असतं. ह्या एवढं आपल्याला डोक्यामध्ये ठेवायचं आहे. आता बघू शकता, जर मार्केटमध्ये अशी कॅन्डल जर बनली, हे एक हातोडा समजू शकता आपण, जे हातोडा वापरत असतो ते असा उभा हातोडा आहे. ओके, याला आपण काय म्हणतो, शूटिंग स्टार. म्हणजे तुम्हाला एक कॅन्डलस्टिक पॅटर्न लक्षामध्ये ठेवण्यासाठी मी तुम्हाला एक्झाम्पल देऊन सांगतोय. ओके, सेम हातोडा असा उलटा जर झाला, ओके, असा उलटा म्हणजे सरळ झाला आहे, आणि हा काय आहे, उलटा हातोडा आहे. ओके, उलटा हातोडामध्ये शूटिंग स्टार, आणि जर सरळ जर हातोडा धरला तर ते झाला हँगिंग मॅन. जेव्हा पण हँगिंग मॅन किंवा शूटिंग स्टार ह्या कॅन्डल जर टॉपला बनताय, म्हणजे एखाद्या रेजिस्टन्सपाशी किंवा एखाद्या सप्लाय झोनपाशी जर बनली कॅन्डल, किंवा एखाद्या रेजिस्टन्सपाशी, ओके, एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. जर रेजिस्टन्स किंवा सप्लाय झोनला जर कॅन्डल बनल्या तर मार्केट तिथून खाली यायची जास्त शक्यता आहे. आता मी तुम्हाला लाईव्हमध्ये ह्या दोन कॅन्डलचं एक्झाम्पल देऊन सांगतो. ओके, शूटिंग स्टार आणि हँगिंग मॅन. जर मार्केटमध्ये जर टॉपला ह्या कॅन्डल बनल्या तर मार्केटमध्ये इथून सेलिंग येऊ शकते. चला आता आपण स्क्रीनवर जाऊन बघू लाईव्ह मार्केटच्या चार्टवरती. ओके, मोठ्या टाईम फ्रेमवरती बघते, 4 आवर टाईम फ्रेमवरती सुद्धा तुम्ही ह्याच कॅन्डलस्टिक यूज करू शकता, आणि छोट्या टाईम फ्रेमवरती सुद्धा ह्याच कॅन्डल तुम्ही यूज करू शकता. इथं आता दोन्ही पण कॅन्डल आहेत, मी तुम्हाला दाखवतो लाईव्हमध्ये, म्हणजे तुम्हाला थोडंफार समजायला इझी होईल. मी तुम्हाला छोट्या टाईम फ्रेमवरती दाखवतो, कारण तुम्हाला ट्रेड छोट्या टाईम फ्रेमवरती घ्यायचे आहेत. ओके, चला आता मी तुम्हाला लाईव्हमध्ये दाखवतो. भावांनो, आता एक्झाम्पल खूप आहेत, एक्झाम्पल तुम्हाला इथं खूप वेळा दिसतील. ओके, आता मी काय बोललेलं आहे, जर हातोडा उलटा असेल, म्हणजे हातोड्यासारखी कॅन्डल आहे ती उलटी आहे. ओके, इथं बघू शकता काय आहे बाबा, ही आहे बघा शूटिंग स्टार. ओके, ही आहे शूटिंग स्टार. जेव्हा पण मार्केटमध्ये शूटिंग स्टार बनते तेव्हा मार्केटमध्ये सेलिंग येते. आता इथं तुम्ही बघू शकता लाईव्हमध्ये. आता मला सांगा, इथं बघा, इथं मार्केटमध्ये काय झालेलं आहे, टॉपला एक शूटिंग स्टार कॅन्डल बनलेली आहे. ओके, आता ही शूटिंग स्टार कॅन्डल जी आहे ना, ही इथं टॉपला बनली. ओके, आहे शूटिंग स्टार. आता जेव्हा पण शूटिंग स्टार मार्केटमध्ये बनत असते तिथून सेलिंग येत असते, हे आपल्याला इथं माहिती आहे. कोणत्या बेसवरती, आता आपण इथे हे चार्ट बघितलेला आहे. ओके, ही इथं शूटिंग स्टार आहे का सेम कॅन्डल, मी तुम्हाला एकदा चार्टवरती घेऊन सुद्धा दाखवतो. हे बघू शकता, आहे सेम कॅन्डल इथं बनली आणि मार्केटमध्ये एक सेलिंग आली. इथं काय सांगितलं आपण, जेव्हा पण मार्केटमध्ये शूटिंग स्टार कॅन्डल बनते तिथून मार्केटमध्ये सेलिंग येते. ओके, राईट. जसं ही मार्केटमध्ये शूटिंग स्टार कॅन्डल बनली तिथून मार्केटमध्ये एक सेलिंग साईडचा प्लॅन झालेला आहे. इथं तुम्ही बघू शकता, इथं तुम्ही ट्रेड ॲक्टिव्ह करू शकला असतात. आणि इथे एक महत्त्वाचा काय होता, सप्लाय झोनसुद्धा होता. मी स्टार्टिंगला काय बोललं, रेजिस्टन्स, ओके, किंवा सप्लाय झोन, ह्या जर दोन गोष्टीमध्ये शूटिंग स्टार, हँगिंग मॅन जर अजून त्या जर निगेटिव्ह कॅन्डल जर बनल्या तर मार्केटमध्ये सेलिंग येते. ओके, इथं काय होता, हा महत्त्वाचा एक सप्लाय झोन होता.
होता सप्लाय झोन, जसंही सप्लाय झोन बनला एक शूटिंग स्टार कॅन्डल बनले, मार्केटमध्ये एक सेलिंग आली. आता बघू शकता ह्या बेसवरती सुद्धा तुम्ही इथं ट्रेड ॲक्टिव्ह करू शकला असतात. आणि आता इथं आपण बघतोय आपण किती पॉईंट मार्केटनं आपल्याला इथं दिलेले आहेत. स्वतः तुम्ही चेक करा. इथं तुम्ही ट्रेड ॲक्टिव्ह केला बघा, 30 पीप इथं टार्गेट होतं. 30 पीप मार्केटनं इथं काय झालेलं आहे, टार्गेट दिलेलं फक्त शूटिंग स्टार कॅन्डलवरती. ओके, आता ह्या शूटिंग स्टार कॅन्डलमध्ये आपण एक महत्त्वाची गोष्ट बघणार आहोत. आता इथं बघा आपल्याला टार्गेट किती घ्यायचं, इथं ट्रेड तर ॲक्टिव्ह केला बाबा, पण याचं टार्गेट किती घ्यायचं. हा एक प्रिव्हियसमध्ये इथून बाईंग आलेली, म्हणजे इथून सुद्धा बाईंग येऊ शकते. इथं बाहेर लोक काय झाले होते बाबा, इथं बाहेर लोक ॲक्टिव्ह झाले होते म्हणून इथून बाईंग आली होती. मग सेम टाईम झाला, इथून सेलिंग आली, त्याच्यानंतर डबल इथं बाहेर ॲक्टिव्ह झाले, मग त्याच्यामुळे बाईंग आली. त्याच्यामुळे बाबा इथपर्यंत मार्केट आलं की मी प्रॉफिट माझा बुक करून घेणार आहे. ही गोष्ट आपल्याला लक्षात धरायची, कारण इथून प्रिव्हियसमध्ये बाईंग आली होती म्हणजे इथपर्यंत माझा प्रॉफिट बुक झाला पाहिजे. झाला, इथून एवढं टार्गेट घेतलं, विषय संपला. ओके, असं तुम्हाला याचे टार्गेटसुद्धा ठेवायचे आहेत. त्याच्यानंतर मी तुम्हाला दुसरी कॅन्डल दाखवतो, ती म्हणजे हँगिंग मॅन. आता हँगिंग मॅन मी तुम्हाला दाखवतो. तुम्हाला एक एक्झाम्पल हँगिंग मॅनचं सुद्धा देतो, म्हणजे थोडंफार तुम्हाला इजी होईल. हे बघा, हे एकदम छोटे हँगिंग मॅन आहे, तरी पण तुम्हाला समजलं जाईल, एवढं काय हार्ड नाही त्याच्यात हे कॅन्डल समजून घ्यायला. ओके, हे बघा, जसं ही मार्केटमध्ये एक हँगिंग मॅन बनली, तिथून मार्केटमध्ये शार्प सेलिंग आली. ओके, इथं तुम्ही बघू शकता मार्केटमध्ये एक शार्प सेलिंगच आलेली आहे. हे बघा हँगिंग मॅन, हे बघा इथं जसं ही मार्केटमध्ये सरळ हातोडा बनला, तिथून मार्केटमध्ये डायरेक्टली एक सेलिंग आलेली आहे. हे तुम्ही इथं लाईव्हमध्ये बघू शकता. आली का सेलिंग, हे बघा इथं सेलिंग आली, इथून सेलिंग डायरेक्ट. हे इथं एक मिनिट काढून दाखवतो मी तुम्हाला. हे बघा इथं, हे बघा इथं आली शार्प सेलिंग, हँगिंग मॅन इथं बनलेली आहे. ओके, जसंही किंवा आता मी काय मगाशी काय सांगितलं की सप्लाय झोन आला का, इथे एक सप्लाय झोन हा आला बा. सप्लाय झोनला किंवा रेजिस्टन्सला जर कॅन्डल बनली तर तिथून निगेटिव्ह कॅन्डल होणार आहे. ओके, हे तुम्हाला लक्षात धरायचं. हे बघा इथं हे सप्लाय झोन, एक मिनिट आहे का, एवढं बारीक गोष्ट लक्षात धरा, एवढं काय किरकोळ आहे. चला आता आपण नेक्स्ट बघूया. जसं ही मार्केटमध्ये हँगिंग मॅन बनले आणि तशाच सेम कॅन्डल आहेत या भैया, बिअरिश इंगल्फिंग. एक कॅन्डल कशी असते बाबा, एक छोटी ग्रीन आणि त्याच्यामध्ये त्याच्या बॉडीच्या मध्येच रेड कॅन्डल असेल तर बिअरिश इंगल्फिंग. या डार्क कोल्ड कवर ह्या कमी प्रमाणात बनतात. बिअरिश हरामी जास्त बनते, इव्हिनिंग स्टार पण जास्त बनते. ट्विझर टॉपचं एक सोपं एक्झाम्पल सांगतो. दोन्ही पण सेम कॅन्डल आहेत बाबा, दोन्ही पण सारख्या कॅन्डल दिसत आहे. वरच्या साईडला एक ग्रीन बनली, एक रेड बनली, मार्केट तिथून सेलिंग येणार आहे. हां, बिअरिश इंगल्फिंग महत्त्वाच्या किती लक्षात ठेवायच्या, 4-5 ठेवायच्यात, जास्त काय डोकं लावायचं जास्त कामत नाही. फक्त ह्या दोन शूटिंग स्टार, हँगिंग मॅन, बिअरिश इंगल्फिंग लक्षात ठेवा. इव्हिनिंग स्टार ठेवा, ट्विझर टॉप ठेवा, बस. ह्या जर कॅन्डल मार्केटमध्ये बनल्या तर बिअरिश रिव्हर्सल तिथून मार्केट खाली येतं आणि ब्लूइश रिव्हर्सल म्हणजे इथून मार्केट वरी जातं. जसं ही मार्केटमध्ये एखादी हॅमर बनली किंवा इन्व्हर्टेड हॅमर बनली. आता हॅमर आहे तर हे सेमच एक्झाम्पल आहे. हे हातोडा आहे बाबा, हे खालच्या साईडनं सरळ बनतो तेव्हा त्याला आपण हॅमर बनतो, आणि तोच हातोडा समजा उलटा झाला खालच्या साईडनं म्हणजे कुठं बाबा, मी कुठं सांगतोय, हा जो हातोडा जो आहे हा होऊ शकतो बघा, एक तर सपोर्टला आणि दुसरं म्हणजे डिमांड झोनला जर बनला तर इथून बाईंग येऊ शकते. कुठं हॅमर बनली तर, इन्व्हर्टेड हॅमर बनली तर, ब्लूइश इंगल्फिंग, त्याच्यानंतर पिअर्सिंग पॅटर्न, ब्लूइश हरामी क्रॉस, ह्या जर कॅन्डल मार्केटमध्ये जर बनल्या. डार्क कूलचा विषय सांगा ना सर. डार्क कूल सेम कॅन्डल. इकडे बघा विषय काय डार्क कूलचा मी तुम्हाला सांगतो. जेव्हा एखादी, एक सेकंड हे गर्दा झाला आहे, इकडे बघा खालच्या साईडनं वरी कॅन्डल तयार झाली, अशी खालच्या साईडनं वरी गेली. ओके, बायर लोक इथपर्यंत गेले. ओके, सेम प्रेशर झालं, परत सेलर लोक इथे ॲक्टिव्ह झाले. इथं काय झाले, सेलर लोक ॲक्टिव्ह झाले आणि डायरेक्ट त्यांनी प्रेशर करून इथपर्यंत मार्केटला आणलं. त्याला आपण काय म्हणतो, डार्क कोल्ड कवर. ही कॅन्डल अशा प्रकारे तयार होत असते मार्केटमध्ये. आणि इथं जेवढे पण बायर लोक ॲक्टिव्ह झाले होते त्यांना इथं एशल हिट करून मार्केट खाली आलेलं आहे. हे तुम्ही मार्केटचे एक सायकोलॉजीमध्ये तुमच्या डोक्यात धरायचं आहे.
अशा प्रकारे ही कॅन्डल इथे तयार होती आणि ही मार्केटमध्ये तयार झाली तर मार्केटमध्ये एक सेलिंग येते. पण महत्त्वाच्या कॅन्डल कोणत्या? शूटिंग स्टार, हँगिंग मॅन, बेअरिश इंगल्फिंग आणि इन्व्हर्टेड हॅमर, परत हॅमर, ब्लूइश इंगल्फिंग, ह्या महत्त्वाच्या कॅन्डल आहेत तुम्हाला लक्षात धरायसाठी. आणि एक महत्त्वाची परत सांगतो मी तुम्हाला, इव्हिनिंग स्टार, ट्विझर टॉप, ह्याचं म्हणजे सेम जर दोन कॅन्डल टॉपला किंवा बॉटमला बनल्या तर याचं सेम ॲनालिसिस आहे. ह्या जर टॉपला बनल्या, ह्या जर बॉटमला बनल्या तर मार्केट इथून वर जाणार, इथून खाली येणार. ओके, आता बघू हॅमर. आता हॅमरचं मी तुम्हाला सांगतो, हॅमर आणि इन्व्हर्टेड हॅमर तिथून मार्केट वरती जात असतं. आता आपण लाईव्ह मार्केटमध्ये इथं बघूया हॅमर एखादी. इथं बघा, इथं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ह्या ज्या कॅन्डल आहेत ह्या रेड असू किंवा ग्रीन असू यांचा मिनिंग सेम होणार आहे. ओके, त्याच्यामुळे काय टेन्शन नाही आहे. ओके, तुम्हाला फास्टमध्ये सांगतो मी. हे बघा इथंच बनली, घ्या इथं इन्व्हर्टेड हॅमर भेटली आपल्याला. तुम्हाला एक्झाम्पल सांगायला लगेच कॅन्डल रेडी. हे बघा बॉटमला इथं काय दिसतंय तुम्हाला एकदम सोप्या भाषेत भावांनो, इथे एक महत्त्वाचा एक डिमांड झोन दिसतोय. प्रिव्हियस रेकॉर्डमध्ये असेलच हे. सर आपण कोणत्या इंडेक्समध्ये ट्रेड करता? गोल्ड ओनली गोल्डमध्ये करा, एकदम बेस्ट आहे. इकडे बघा इथं काय बनली, इन्व्हर्टेड हॅमर. इन्व्हर्टेड हॅमर जसंही बनली मार्केटच्या एका डिमांड झोनला. ओके, इथून मार्केटमध्ये एक बाईंग आलेली. आता सेम बघा, इथं बघा इन्व्हर्टेड हॅमर. जसं ही मार्केटमध्ये इन्व्हर्टेड हॅमर बनेल अशा प्रकारे कॅन्डल बनल तर मार्केटमध्ये बाईंग घेऊ शकते. इथं मी तुम्हाला सांगितलं होतं. ओके, अशा प्रकारे तुम्ही इथं लक्षात ठेवू शकता. आणि इकडं आता आपण मार्केटमध्ये जाऊन बघू. मार्केटमध्ये जर हॅमर बनली तर मार्केटमध्ये बाईंग घेऊ शकते. ओके, गोल्ड तुम्ही मॉर्निंगला करू शकता, ASEAN सेशनमध्ये करा स्टार्टिंगला. आणि कमी कॅपिटल असेल तर सकाळीच करत जा. जास्त कॅपिटल असेल तर तिकडं रिस्क घेऊ नका जास्त. न्यूयॉर्क आणि लंडन सेशनवरती एक व्हिडिओ बनवून टाकतो तुम्हाला, काय ताण नाही एवढा. ओके, मी तुम्हाला एक हॅमर दाखवतो बॉटमला बनलेली अशी, म्हणजे तुम्हाला थोडं लक्षात येऊन जाईल. आयला आता हे काय आलं मधीच, बाप्पा तुला नाही बनवायचं मला. हॅमर एवढाच काय लोड विषय. हे बघा आता ही थोडी मोठी कॅन्डल आहे, तुम्हाला समजायसारखी सांगतो. जेव्हा हॅमर बॉटमला बनते ना तिथून बाईंग येते बघा. तर हॅमर कॅन्डल हे बघा भावांनो, जसं मार्केटमध्ये हॅमर बनत असते तर मार्केटमध्ये एक बाईंग येत असते. मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. चला इथं बघा बनली बाबा हॅमर, फुल बाईंग आली इथून एवढी मोठी. आणि ते एक महत्त्वाची लेवल होती, म्हणजे मी तुम्हाला सांगतो प्रिव्हियसमध्ये कुठेतरी महत्त्वाची लेवल असेल. मी तुम्हाला सांगतो, आता बघतो इथं मी पण आता हे मार्केट बघितलेलं नाही आहे मी काय. ओके, इकडं बघा आता विषय कसा झाला बघा. इथं बघा कुठला डिमांड झोन कुठं कामा येऊ शकतो काय सांगता येत नाही, असं आपल्याला इथं काम करावं लागतं. हे बघा इथे एक महत्त्वाचा डिमांड झोन होता, इथून मार्केट वरी गेलं होतं. इथं बनली का हॅमर, डायरेक्ट आली बाईंग फुल. हे बघा इथला डिमांड झोन कामा केला भाऊ. कुठल्या पण मी लेवल कुठं पण कामा करतात, फक्त लेवल ड्रॉ करून ठेवत जा. ही लेवल आपल्याला इकडं कामा आली. ओके, लेवल कामा येतात त्याच्यामुळे एवढं काय ताण घ्यायचं कामच नाही. इथली लेवल आपल्याला इकडं काम आली बाईंग साईडला ट्रेड घेण्यासाठी. इथं लिक्विडिटी स्वीप झाली. परत म्हणता आणि इथं माझ्या लक्षात नाही आलं कसं काय विषय झाला. याला काय म्हणतो माहिती का आपण, याला आपण लिक्विडिटी स्वीप म्हणतो भावांनो. ह्या काय माहिती का, हा विषय काय आहे, लिक्विडिटी स्वीप आहे. हायला हे मोठं झालं की क्या, याला आपण काय म्हणतो लिक्विडिटी स्वीप. लिक्विडिटी स्वीप ही गोष्ट लक्षात ठेवायची. कधी कधी मार्केट काय करतं, ब्रेकडाऊन देतं आणि बाईंग आणतं, याला आपण म्हणतो लिक्विडिटी स्वीप. चला ह्या पण गोष्टी हळूहळू लक्षात ठेवून जायच्या. डार्क कोडचं पण एक्सप्लेनेशन द्या. हो 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 हो, महत्त्वाची कॅन्डल नाही आहे, पण ती जास्त वेळा बनत नाही. मंथमध्ये एखाद्या वेळ 2 वेळा 1-2 वेळाच बनते, त्याच्यामुळं आपण ती जास्त काही घेतलेली नाही. ज्या कॅन्डल मार्केटमध्ये जास्त वर्क होत्यात
त्या कॅन्डल मी तुम्हाला शॉर्टमध्ये शिकवतोय. ओके, जास्त वर्क होणं गरजेचं आहे. इकडं बघा, इथं सुद्धा इन्व्हर्टेड हॅमर बनली. ती एखाद्या वेळ बनते, पण ते आपल्याला कॅन्डल कामाच्या नाही. इथं एक बनली, हे बघा इथं बघा रे बाबा, इन्व्हर्टेड हॅमर, हे इथं हॅमर. ओके, आता एवढ्या बेसिक गोष्टी डार्क कोल्डचं मला म्हणताय ना, ते कॅन्डल कमी बनतात मार्केटमध्ये. धोंडा लागन एखादी कॅन्डल भेटायचं म्हणल्यावर काही पण भेटते. बट तुम्ही एक शिकण्यासाठी ते ठेवून द्या, एवढं काही विशेष नाही आहे ते. बट मी तुम्हाला सांगतो, एखादी कॅन्डल असली तर मी दाखवतो, काही विषय नाही. इथं बघतो कुठं भेटते का. त्याचा वीक थोडा छोटा असला तरी पण चालतो, काही विषय नाही. हे बघ रे भाऊ, डार्क कोल्ड. आता एका भाऊला पाहिजे होती डार्क कोल्ड कवरची. ओके, इकडं बघा, हा विषय बघा, हे इकडं मार्केटमध्ये फेअर व्हॅल्यू गॅपचा कोर्स देतो 2 दिवसामध्ये. व्हॉट्सअपला DM करून ठेवा तुम्ही. इकडे बघा, डार्क कोल्ड कवर जशी मार्केटमध्ये बनली, मार्केटमध्ये एक सेलिंग आली, बनली बाबा डार्क कोल्ड कवर. ओके, कमी प्रमाणात बनते बट बनली इथे. ही बघा, लक्षात येणार नाही तर छोटं काढून टाकतो, जेवढी कॅन्डल आहे तेवढंच. इकडे बघा, एक मिनिट, जेव्हा आपण डार्क कोल्ड कवर टॉपला बनते तिथून मार्केटमध्ये सेलिंग येते, भेटली. ओके, समजलं. ऑर्डर ब्लॉक FVG सांगा सर. ऑर्डर ब्लॉक FVGचा रेकॉर्डेड कोर्स आहे, मी तुम्हाला देऊन टाकतो, फ्रीमध्येच आहे, तुम्हाला लवकरच देऊन टाकेल मी. ते पण मी हळूहळू शिकवल. परत करायला इकडे बघू शकता तुम्ही, कॅन्डलस्टिक पॅटर्नमध्ये हे का नाही, पिअर्सिंग पॅटर्न हा पण सेम आहे, डाऊन साईडला बनला अशी. आणि ही इंगल्फिंग महत्त्वाची. आता महत्त्वाच्या कॅन्डल सांगतो, याच्यामध्ये कोणत्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आता, आणि ज्या की तुम्हाला इन फ्युचरमध्ये जास्त कामाला येणार आहेत. इकडे बघा, शूटिंग स्टार एक ठेवा. अरे यार, घे, शूटिंग स्टार एक ठेवा, हँगिंग मॅन एक ठेवा, बेरिश इंगल्फिंग एक ठेवा, आणि एक महत्त्वाची कॅन्डल म्हणजे खाली तुम्हाला सांगतो, खाली एक इव्हिनिंग स्टार एक ठेवा, एक इव्हिनिंग स्टार ठेवा. त्याच्यानंतर तुम्ही ट्विझर टॉप एक ठेवा. ह्या कॅन्डल तुम्हाला बेरिश साईडनं लक्षात ठेवायच्यात जास्त. ओके, जास्त कॅन्डल नाहीत, 1 2 3 4 5च ठेवायच्यात लक्षात. ओके, त्याच्यानंतर तुम्हाला मी सेकंडमध्ये सांगतो कोणत्या कॅन्डल लक्षात ठेवायच्या. आता इकडे बघू शकता तुम्ही एक हॅमर ठेवा. ओके, इन्व्हर्टेड हॅमर एक ठेवा. ओके, त्याच्यानंतर एक ब्लिश इंगल्फिंग एक ठेवा. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, खाली बघून घेऊ आपण. एवढं किरकोळ ॲनालिसिस आहे हे बघा. मॉर्निंग स्टार एक ठेवा आणि ट्विझर बॉटम एक ठेवा. ह्या तुम्ही एवढ्या कॅन्डल, फक्त 10च कॅन्डल लक्षात ठेवा. आणि याच्यावरती तुम्ही तुम्हाला महत्त्व, इकडे बघा, ॲनालिसिस करताना ह्या कॅन्डल पुन्हा काम येणार आहेत, आताच काम येणार नाहीत. ह्या कॅन्डल तुम्हाला लय काम येणार आहेत. जसं तुमचा एखादा ट्रेड चालू आहे, तुमचा SL गेला तरी पण तुम्ही होल्ड करताय. समजा टॉपला बनली शूटिंग स्टार कॅन्डल आणि तुमचा तिथं बाय साईडला ट्रेड होल्ड आहे, तर तुम्ही लगेच काढून बाहेर निघणार, कारण बाबा आपल्याला काय शिकवलं होतं, शूटिंग स्टार जेव्हा पण टॉपला बनेल तिथून मार्केट खाली येणार आहे. अशा ह्या कामासाठी सुद्धा ह्या कॅन्डल कामं येत असतात. त्याच्यामुळे हे कॅन्डलस्टिक पॅटर्न तुम्ही पाठ करून ठेवा. इकडे बघा, शूटिंग स्टार, हँगिंग मॅन आणि बिअरिश हारामी एक लक्षात ठेवा. इव्हिनिंग स्टार ठेवा, ट्विझर टॉप हा पण ठेवा. उगे 4-5 कॅन्डल आहेत ह्या, आणि इकडच्या 3-4 आहेत. लय जास्त कॅन्डल नाहीत, सगळ्या मिळून 10 कॅन्डल असतात. आणि फक्त महत्त्वाची बॉडी लक्षात ठेवा, बॉडीमध्ये बायर सेलर लोक ॲक्टिव्ह असतात, बस. एवढं काही लागत नाही ह्या कॅन्डलस्टिक पॅटर्नमध्ये, एकदम इझी आहे बघा. एवढं काय लक्षात ठेवायची, तुम्हाला एकदम सोपं जाईल लक्षात ठेवायला. ह्या एवढं काय लक्षात ठेवायला डोकं लावायची गरजच नाही, फक्त 10-12 कॅन्डल येतात. आता तुम्हाला सांगतो, ॲनालिसिस करताना मार्केटमध्ये कशा कॅन्डल काम येतात. लिक्विडिटी शिकवा, लिक्विडिटीसुद्धा शिकू, सगळंच शिकू. एकदा बेसिकपासूनच घेऊन आता थोडं. आता बरेच जण बिगिनर येतं. ओके, लिक्विडिटी वगैरे याचा एक कोर्स देऊन टाकू तुम्हाला. कोर्स रेकॉर्डेड होईल लवकरच चालू आपण. ओके, कोर्स देऊन टाकतो. म्हणजे कसं, लिक्विडिटी, फेअर व्हॅल्यू गॅप ह्या गोष्टी परत बघाव्या लागतात. त्याच्यामुळं आपण याचा एक रेकॉर्डेड कोर्स देऊन टाकू. ओके,
आता या मार्केटमध्ये कशा काम करतात कॅन्डल तुम्ही स्वतः इथं बघून घ्या ना. इथं बघा तुम्हाला दाखवतो. आता एकदम आपण लाईव्ह मार्केटवरती जाऊ. आता भाऊ इथं बघ इन्व्हर्टेड हॅमर कशी बनली. एका कॅन्डलनंच अख्खं मार्केट वर आपलं वरती नेलं आहे. इकडे बघा फिबोनाची वर्क होते का. होते पण फिबोनाची वर्कपेक्षा तर आपण सायकोलॉजीवर थोडं फोकस करा आणि ऑर्डर ब्लॉक किंवा फेअर व्हॅल्यू गॅप याचा यूज करा. फिबोनाची रिट्रेसमेंट एखाद्या वेळ होते बाबा. एखाद्या वेळ रिट्रेसमेंट जर झाली नाही तर लॉस होण्याची जास्त शक्यता असते ना. त्याच्यामुळं थोडंफार अवॉइड करा फिबोनाचीला. इथं बघा आता इथं एक महत्त्वाची लेवल आहे. इथं बघा इन्व्हर्टेड हॅमर बनली, एवढी मोठी बाईंग आली. त्याच्यानंतर इथं पण इन्व्हर्टेड हॅमर बनली, इथंसुद्धा बाईंग आली, इथंसुद्धा बाईंग आली. किती कॅन्डल आहेत रे बाबा. 1 2 3 तर भेटलं तुम्हाला इथं डायरेक्ट. आता 3 तर टार्गेट मिळाले इथं फक्त कॅन्डलस्टिक पॅटर्नवरती. आणि त्याच्यानंतर तुम्ही इथं पुन्हा हे सुद्धा यूज करू शकता. हे बघा एक पॅटर्न तुम्हाला इथं दिसेल. हा एक ट्रेंड लाईन आहे. आता बाबा ट्रेड घ्यायचा आहे पण ट्रेड घेताना कमीत कमी तुम्हाला तिथं काय पाहिजे. तुम्हाला एक सप्लाय झोन पाहिजे किंवा डिमांड झोन पाहिजे. ओके तर त्याच्यानुसारच कॅन्डलस्टिक पॅटर्न तयार झालेला पाहिजे. आता इथे एक इन्व्हर्टेड हॅमर बनली होती आणि एक ट्रेंड लाईनचा सपोर्ट होता. म्हणजे इथं तुम्ही इथं ट्रेड ॲक्टिव्ह करू शकला असतात बिंदास. ह्या गोष्टी तुम्हाला इथं लक्षात ठेवायच्या. इन्व्हर्टेड हॅमर भेटली आणि एक खालच्या साईडला एक छोटा एशल लावून एकदम छोटा ट्रेड करता असतात. पण याचं टार्गेट तुम्हाला एवढंच ठेवावं लागलं असतं बरं का. ही रिॲलिटी. एवढंच तुम्हाला टार्गेट घ्यावं लागलं असतं 40 पिपचं. हे टार्गेट जे आहे का हे तुम्हाला अंदाजे भेटलं BOSच्या बेसवरती. ब्रेकआउट ऑफ स्ट्रक्चरमुळे इथं भेटलं. बट तुमचं जे सेफ टार्गेट आहे, तुम्ही जे टार्गेट ठेवायला पाहिजे, जे तुम्हाला मार्केटनं दिलं आहे तेवढं रिस्क मॅनेजमेंटनुसार जे घ्यायला पाहिजे ते तुम्ही इथपर्यंतच घ्यायला पाहिजे. ओके कारण ही महत्त्वाची लेवल आहे. ही मार्केटमध्ये लेवल मार्केटनं ब्रेक केली. बट ती ब्रेक केली म्हणून तिथपर्यंत टार्गेट मिळालं. बट तुमचं जे लेवलचं टार्गेट आहे इथपर्यंतच आहे. तुमच्या ॲनालिसिसवरती तुम्हाला इथपर्यंत टार्गेट घ्यायचं आहे. ते जास्तचं तुम्हाला दिलेलं आहे पण जास्तचं सुद्धा घ्यायचं नसतं. जास्तचं 1 वेळा 2 वेळा भेटत असतं पण घेऊन जाताना सगळं जात असतं. तर तुम्हाला कॅन्डलस्टिक पॅटर्नबद्दल सगळं समजलं असं मला असं वाटतंय. एवढ्या 10-12 कॅन्डल लक्षात ठेवा आणि काय अडचण असेल तर सांगा. चालतंय. तुम्हाला सेशन कसा वाटला सांगा. काय अडचण असेल तर मी तुम्हाला हेल्प करेल. ओके तुम्हाला सेशन सांगा कसा वाटला. मला वाटते समजलं असेल सगळं. समजलं असेल सगळं. ओके काय अडचण असेल तर सांगा. सगळ्यांना समजलं ना. ओके 200 EMA वगैरे सगळं सांगून देतो. ओके काय ताण नाही. समजलं ना. ओके 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 सर्वांना समजलं. ओके सर्वांना. चला भावांनो भेटू नेक्स्ट लाईव्हमध्ये. आणि हा व्हिडिओ नक्की तुमच्या मित्रांना शेअर वगैरे करा. यूट्यूबला उद्या येऊन जाईल.